उदगीर तालुक्यातल्या कौळखेड गुणाई शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेमध्ये कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत। तर संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष बापूराव राठोड, सचिव अमित राठोड आणि कार्यकारी मंडळावर शासनाची आर्थिक फसवणूक, बनावट कागदपत्रे, बोगस विद्यार्थी संख्या, अनुदान घोटाळे आणि कर्मचारी भरतीमधील गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले आहेत। या संपूर्ण प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करून 30 दिवसात गुन्हे दाखल करावेत, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा तक्रारदारांनी दिलाय। तक्रारदारांनी जिल्हाधिकारीकडे दिलेल्या निवेदनात संस्थेअंतर्गत चालणाऱ्या विविध शैक्षणिक युनिटमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे। तर बनावट दस्तऐवजांच्या आधारे इमारत भाडे, शिष्यवृत्ती, वसतिगृह अनुदान आणि कर्मचारी वेतनाच्या नावाखाली शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचं या निवेदनात म्हटले। तर तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे बनावट जाती आणि उत्पन्न प्रमाणपत्र तयार करून लाखो रुपयांचे अनुदान हडप केल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या संदर्भात उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तक्रारदारांनी नमूद केले आहे। तर आश्रमशाळांमध्ये बोगस विद्यार्थी संख्या दाखवणे, अल्पवयीन आणि अपात्र कर्मचाऱ्यांची भरती करणे, बनावट नियुक्त्या, थकीत वेतन काढणे, विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी लाखो रुपयांची वसुली करणे, तसेच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर आर्थिक आणि मानसिक दबाव टाकल्याचाही गंभीर आरोप या निवेदनामध्ये करण्यात आला आहे। उदगीरमधील या शैक्षणिक संस्थेवरील गंभीर आरोपांमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाने या प्रकरणात कोणती भूमिका घेते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। नमस्कार, मी बाळासाहेब नारायण राठोड, राहणार कौळखेड, तालुका उदगीर, जिल्हा लातूर। गुणाई शिक्षण प्रसारक मंडळ कौळखेड ही जी संस्था आहे, या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष हे माझे वडील नारायण शंकर राठोड हे होते। त्यांचे बंधू बापूराव शंकरराव राठोड यांनी माझे वडील वारल्याच्या नंतर त्या ठिकाणी मला सचिव म्हणून घेतो म्हणले आणि त्या ठिकाणी मला 10 वर्ष त्यांनी जवळपास चुलता आहे म्हणून मी विश्वास ठेवलो आणि त्या ठिकाणी त्यांनी धोका देऊन आपल्याच मुलाला सचिव करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करून त्या ठिकाणी संस्था बळकावण्याचा, हडप करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। तर त्याच्यामुळे मी त्यांचे काही भ्रष्टाचाराचे पुरावे या ठिकाणी मी आज मान्य जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी दाखल केलो आहे आणि जवळपास 3 FIR त्यांच्यावर 420 या ठिकाणी झालेला आहे आणि बाकीचे FIR आणि होण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत। आमच्याकडे हे जवळपास आम्ही 10%च कागदपत्र आम्ही या ठिकाणी आज सादर केले। 90% आणखीन भ्रष्टाचाराचे पुरावे आमच्याकडे आहेत आणखीन। तर या ठिकाणी ज्या दिनांक 4/5/2026 काल परवा जे निवेदन देण्यासाठी काही लोक आले होते की बंजारा समाजाच्या नेत्यावर या ठिकाणी अन्याय होत आहे, हे होत आहे, असं तसं, ते सगळं चुकीचं आहे। जे काही आम्ही या ठिकाणी हे गुन्हे दाखल झाले ते सगळं माझ्या तक्रारीवर सगळे पुरावे दिल्याच्या नंतर सगळे समिती गठीत करून त्या संबंधित विभागाने समिती गठीत करून त्या ठिकाणी फिर्याद दिलेली आहे आणि चौकशीचा अहवाल आल्याच्या नंतर हे विनाकारण सगळं खोटं आहे, हे आहे, समाजाचं नाही, समाजाचं ह्याचं काहीच प्रश्न नाही। मी पण समाजाचाच आहे, मी पण बंजारा समाजाचा आहे आणि तो पण बंजारा समाजाचाच आहे। तर समाजाचं हे काय विनाकारण 4 लोक त्या ठिकाणी येऊन काहीतरी त्याची चुकीची इतर या ठिकाणी माहिती दिलेली आहे। तर असं काहीही नाही, जे काही FIR झालेलं आहे ते सगळं सत्य आहे। बरं, आज तुम्ही म्हणजे निवेदन दिलंय, पुढची तुमची भूमिका काय आहे? आता आम्ही जे काही पुरावे या ठिकाणी दाखल केले, तर जे काही FIR झालेले आहेत आणि पुन्हा होण्याच्या जे प्रोसेसमध्ये आहेत त्या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी आणि पोलीस अधीक्षक साहेबांनी या ठिकाणी लक्ष घालून हे जे काही ते कारवाई संबंधित विभागाला यांनी पत्र काढून त्या ठिकाणी आणखीन पुढील कारवाई करावी। नाही झाल्यास आम्ही या ठिकाणी आंदोलन, आत्मदहन जे काही ते समोर पुढचं आमचं नियोजन आहे जे काही